ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद निलंबित करण्यात आली आहे। असीम सरोदेंची सनद निलंबित 3 महिन्यांसाठी करण्यात आलेली आहे। सरोदेंची सनद निलंबित करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष बदलांचं भाषण भोवलं अशी देखील माहिती समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल? वकील असीम सरोदेंची सनद निलंबित करण्यात आली आहे, नेमकं कारण काय? नक्कीच 3 महिन्यासाठी असीम सरोदे यांची सनद आहे ती रद्द केलेली पाहायला मिळते। प्रामुख्याने जर बघितलं असेल तर असीम सरोदेंनी वेगवेगळ्या पद्धतीची जी वक्तव्य न्यायालय असतील, राज्यपाल असतील, विधानसभा अध्यक्ष असतील यांच्या संदर्भामध्ये केलेली आहे। याच पार्श्वभूमीवर कुठेतरी ही सनद आहे ती रद्द केलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे जी वादग्रस्त वक्तव्य खरं तर केली होती, फालतू असा एक शब्द देखील वापरण्यात आला होता आणि ह्या सगळी जी वक्तव्याच्या विरोधात कोर्टामध्ये खरं तर गेले होते आणि त्यानंतरून ही 3 महिन्यासाठी सनद आहे ती असीम सरोदे। निश्चितच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय वकील असीम सरोदेंची सनद ही निलंबित करण्यात आली आहे। वादग्रस्त वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। 3 महिन्यांसाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे। 3 महिन्यांसाठी सरोदेंची सनद निलंबित करण्यात आलेली आहे। राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांबद्दलचं भाषण त्यांना भोवलं असल्याची चर्चा आहे, हे कारण असल्याचं बोललं जात आहे। वकील असीम सरोदे यांची सनद निलंबित करण्यात आलेली आहे। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे। राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांबद्दलचं भाषण त्यांना भोवलं गेल्याचं सध्या ही माहिती समोर येते। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची 3 महिन्यांसाठी सनद निलंबित करण्यात आली। असीम सरोदे यांची सनद ही निलंबित करण्यात आली आहे। 3 महिन्यांसाठी ही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। राज्यपालांबद्दलचं भाषण भोवलं गेल्याचं बोललं जात आहे। 3 महिन्यांसाठी सरोदेंची ही सनद निलंबित करण्यात आली। राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्याच वक्तव्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे। ते भाषण त्यांना भोवलं गेल्याची सध्या माहिती समोर येते। 3 महिन्यांसाठी सरोदेंची ही सनद निलंबित करण्यात आली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।